पुरंदरमधील सोमेश्वर साखर कारखान्याच्या वतीने सध्या गाळपासाठी गेटकेन ऊस मोठ्या प्रमाणामध्ये आणला जातोय। त्यामुळे सभासद शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत असून कारखाना प्रशासनाने सभासदांचा ऊस पहिला तोडावा, नंतर गेटकेन ऊस आणावा अशी मागणी आम आदमी पार्टीचे पुरंदर तालुका युवक अध्यक्ष महेश जेधे यांनी केली आहे। श्री सोमेश्वर कारखान्याने गेले 40-50 वर्षे जे लगातार ऊस उत्पादक शेतकरी सभासद बांधव ऊस देत आहे, त्यांचा अजून 20 महिने 18 महिने झाले पूर्ण तरी ऊस नेत नाहीये। आणि न ऊस नेल्यामुळे गेटक्यांच्या लोभापोटी सभासद बांधवांचं नुकसान होत आहे। एक गव्हाचं पिकाचं नुकसान होत आहे। जवळजवळ 2-3 महिने लेट ऊस तुटला गेला आहे। अनेक शेतकरी बांधवांचं नुकसान होत आहे। दुष्काळ पडलेला आहे, विहिरींचे पाणी नाही, ऊसाचे पीक वाळून चाललेले आहे। तरी कारखान्याने त्वरित 30 जानेवारी अखेर ऊस न्यावा, अन्यथा लोकशाही पद्धतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल, याची नोंद घ्यावी। धन्यवाद।